वैनगंगा नदीच्या लिलाव घाटांमधून शेकडो ट्रक आणि टिप्पर्सद्वारे होत असलेल्या ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे सर्व रस्ते खराब झाले आहेत. यामुळे बस सुविधा बंद पडल्याने तसेच विविध वाहने आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वैनगंगा नदी घाटाच्या मार्गाशी जोडलेल्या विविध गावांमधील सर्वसामान्य जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान रेती वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी विविध मार्गांवर रास्ता रोको आंदोलन करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्राप्त माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा व चुलबंद नदीच्या एकूण 18 घाटांचे लिलाव करण्यात आले होते. यात वैनगंगा नदीचे 11 आणि चुलबंद नदीचे 7 घाट समाविष्ट आहेत. या घाटांचा लिलाव यवतमाळ येथील एबी कॅरियर्स डायनामिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला झाला होता. या लिलावानुसार लिलावधारक कंपनीला वैनगंगा नदीच्या एकूण 11 घाटांमधून 2,59,342 ब्रॉस रेती उत्खननाची मंजुरी देण्यात आली होती. तर चुलबंद नदीच्या 7 घाटांमधून 47,257 ब्रॉस रेती उत्खननाचे निर्देश देण्यात आले होते. तथापि विविध कारणांमुळे लिलावधारक कंपनीकडून वैनगंगा नदीच्या टेंबरी आणि चुलबंद नदीच्या खोलमारा घाटातून रेती उत्खनन केले गेले नसल्याची माहिती आहे. तर उर्वरित 16 घाटांमधून मोठ्या प्रमाणावर रेतीचे अवैध उत्खनन होत असल्याचा आरोप केला जात आहे. शासकीय नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे केलेल्या अतिरिक्त रेती उत्खननामुळे नदीघाटांवर रेतीचे ढीग साचले आहेत. या दरम्यान खनिकर्म विभागाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शेकडो ट्रक व टिप्परच्या माध्यमातून दिवस रात्र ओव्हरलोड रेतीची वाहतूक केली जात आहे. यामुळे वैनगंगा व चुलबंद नदीघाट परिसरातील जवळपास सर्वच गावांच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत ओव्हरलोड ट्रक व टिप्पर्समुळे रस्त्यांवर झालेले खड्डे आणि चिखलामुळे या मार्गांवरील बस सेवा बंद पडली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक व टिप्परच्या रांगांमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना चिखल आणि खड्ड्यातून अनवाणी पायाने शाळेत जावे लागत आहे. या घटनेमुळे संतापलेल्या नदीघाट परिसरातील विविध गावांच्या नागरिकांनी रस्त्यांची दुरावस्था आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनाकडे पावसाळ्यात रेती वाहतूक बंद करण्याची मागणी केली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने केवळ शाळेशी संबंधित वेळेतच रेती वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तर उर्वरित वेळेत रेती वाहतुकीस मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नदीघाट परिसरातील गावांना जोडणारे इतर विविध रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी तालुक्यातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे रेती वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र ठोस कारवाई न झाल्यास नदीघाट परिसरातील गावांना जोडणाऱ्या विविध रस्त्यांवर विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत तालुक्यातील विविध सोशल मीडियावर आंदोलनाच्या तयारीचे मेसेजही व्हायरल होत आहेत. या प्रकरणी शासन व प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन रस्त्यांची दुरावस्था आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता पावसाळा संपेपर्यंत रेती वाहतूक थांबवावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.